पुणे की महिलाओं ने महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर के इस्तीफे की मांग को लेकर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को एक पत्र भेजा है। यह पत्र राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महिला कार्यकर्ताओं द्वारा लिखा गया है, जो महिला आयोग के अध्यक्ष पद पर रूपाली चाकणकर की कार्यशैली और उनके खिलाफ उठे विवादों को लेकर असंतुष्ट है। त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडनं अक्षम्य असं चुका झालं। जेव्हा लोकांनी त्यांना या प्रकरणाबाबत जाब विचारला तेव्हा त्या लोकांचा उल्लेख रूपाली चाकणकर यांनी चिल्लर असा केला। हे खूपच संतापजनक बाब आहे आणि एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही, तर जी लोक सोशल मीडियावरती या प्रकरणामध्ये जाब विचारतात त्या लोकांना फोन करून रूपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या धमकावतात। या गोष्टीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महिला विंगच्या वतीनं निषेध नोंदवत आहेत आणि रूपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरनं रिकामं करावं अशी देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्याकडे या पत्राद्वारे आम्ही मागणी करत आहोत। जर यांचा त्वरित राजीनामा झाला नाही तर अशा अनेक वैष्णवींचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही। ताई चाकणकरांनी खरंच आपला राजीनामा द्यावा, कारण पुढे जे काही बळी जाणार आहे त्या वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। महिलांवर जर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, तरी देखील महिला आयोग अन्याय करत असेल, त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि जाब विचारल्यावर धमकी दिली जात असेल तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा उपयोगच नाही। त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा। त्यामुळे रुपाली त्यांनी स्वतः विचार करावा की आपण कितपर्यंत आपण एक महिला आहे आणि त्या महिला भगिनींवर आपण कितपर्यंत त्याला योग्य न्याय देऊ शकतोय। त्यामुळे रुपाली ताईंनी स्वतःहून महिला आयोगाचा राजीनामा द्यावा। रुपाली ताई चाकणकर आपण राजीनामा द्यावा आणि जर राजीनामा देण्यात येत नसेल तर जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे त्यांनी राजीनामा घ्यावा, ही एक महिला म्हणून आमची सरकारला विनंती असणार।